नमस्कार नमस्कार सुस्वागतम गुड मॉर्निंग वडक्कम कसात बरेच ना बऱ्याच दिवसानंतर आलो बरं का व्लॉग घेऊन. आता काय विषय काही खास नाही एवढा. पाणी भरतोय बघा, आता पाणी चाललंय वावरामध्ये. आता इकडं पाणी चाललंय आणि आता हे असं सकाळचं धुक्कं आणि एवढं छान वातावरण झालं बघा, कसं लाल बुंद पडलं एकदम असं का नाही वातावरण. तर पाहू शकता आता हे इकडं सगळं हे इथं हे वावर सगळं मोकळं झालं आहे. इकडं पण पाहू शकता, इकडं पण पूर्णपणे मोकळं झालं आहे. आता हे वाघाचं भ्याव जे होतं ते पूर्णपणे आमचं गेलेलं आहे आता. पण कुठपर्यंत, जोपर्यंत ऊस वाढत नाही तोपर्यंत. इकडं बघा आता हे पाणी चालले. इथं आता बाजरी पेरलेली आहे, अर्धलीनेच केलेली आहे. स्वतःचं वावर नाही ते आपलं मक्त्याचं आहे, म्हणजे अर्धलीचं वावर आहे ते. त्याच्यामुळं याच्यात केली बाजरी. आता भरतोय सकाळ सकाळ पाणी. हे बघा चालले पहिले सारे पाणी चालले. आणि मॅडमचं बघा आता हे काय हातात ते जर्किंग घेऊन उभी आहे. घरी निघाली होती, म्हटलं थांबा जरा थोडं वेळ, म्हटलं व्हिडिओ बनवायचा आहे म्हटलं, नाही का. तर विषय काय केला बघायचा का तुम्हाला. हे बघा बोटाला काय करून ठेवले बघा. हे बघा, 7-8 टाके पडतील हे जवळ-जवळ. बघा, बघा कसं इतकं काम झालं. अक्षरशः हे पूर्ण बोट असं एकदम गायीने झटका दिला याला. खांब होता, त्या खांबाला ते दाव गुंडाळलेलं होतं आणि त्या दाव्यामध्ये अंगठा गुतला, म्हणजे हातच अडकला असा थोडं कमी, अंगठा गुतला. तर ते झालं पूर्णपणे अख्खं इथून एवढं चिरलं आहे असं पूर्णपणे. तर अजिबात काही करता येत नाही, काय नाही, पाण्यात हात घालता येत नाही. त्याच्यात पाणी व्हायची वेळ आलेली आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळं म्हटलं आता चला आता बघा इकडं हे पूर्ण हे ऊसाची वावरं होती पूर्णपणे ही काढली. तर ह्या ऊसामुळं आपल्याला इकडं काहीच करता येत नव्हतं, काहीच म्हणजे शेतातलं काही बघताच येत नव्हतं. आज शिवरात्री आहे. चला शिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा हार्दिक, आहे का नाही, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवमय वातावरण झालेलं आहे सगळं. आणि आता हे वावर, आता एवढं मोठं वावर आहे, आता याच्यात पाणी भरतोय. आता याला याच्यात दिवस जाणार. आता ही इथं एक पाणी भरायचं, ह्या एक वावरात पाणी भरायचं, ह्या इथं एक वावर आहे हे पूर्णपणे, ह्याच्यात एक पाणी भरायचं आहे. तिकडं खाली ऊस आहे, तिकडं त्या ऊसाला एक पाणी भरायचं आहे. 4 वावर पाणी भरायला आहेत. सगळं एकट्यानंच करायची बारी आली. मला काही करताच येत नाही. हाताने हां, काही कपडे धुता येत नाही, भांडी घासता येत नाही, काहीच करायला डोकं सुद्धा विचारता येत नाही. अंगठा अक्षरशः तुटायच्या बेतात होता. लई 7-8 टाके पडले असते म्हणलं मला टाके घालायलाच यायचं नाही. मी आपली काम चालवले, जाऊ दे त्याला औषध लावून आपलं काहीच करता येत काय करायचं, आर्थिक परिस्थिती पुढं माणसाला काहीच करता येत नाही. शिवाय कष्ट तर चुकतही नाही, कष्ट तर करणंच आपल्याला, किती काही करा, नाही का. आता सूर्यनारायण पण अजून उगवले नाही बघा. आता सगळीकडे वातावरण कसं दिसते बघा, हे कसं नंबर वाटते का नाही खरंच. तर आता बघा बाजरीत पाणी वदरात आहे, पाणी सगळं, नाही का. आता हे ऊसाचं वावर आहे नाही पूर्णपणे, त्याच्यामुळं आता पाणी वदरत वदरत सारे अर्धाली भरत जातील. आता चाललंय पाणी कसं बसं, नाही का. थंडी पण आहे जरा, पण प्रमाण कमी आहे थंडीचं, तसं काय नाही, आहे का नाही. अजून सूर्यनारायण पण उगवले नाही बघा. डोंगरा आडून काहीच नाही अजून. तेव्हा थोडं थोडं दिसायला लागले सूर्यनारायण, थोडे थोडे. आता ते लाल बुन झालेले दिसते बघा तिथं, आहे का नाही. तर बघा हे पण एक वावर आहे. ह्या वावरात आता याला पण आता ऊसावाल्यांनी काही केले, जाऊन येऊन सगळं जाम निबार तुडवले. आता याच्यात पण पाणी सोडून द्यायचं, म्हणजे जेणेकरून रोटारता येईल, आहे का नाही. आता खाली इकडं आपलं शिवमंदिर आहे इकडं. तर आता ते आज शिवजयंती असल्या कारणानं त्या ठिकाणी आता कार्यक्रम वगैरे भरपूर उत्साहात सुरू आहेत आता, आहे का नाही. तर हे बघा पाणी चाललंय वावरामध्ये बघा आता आहे का नाही. मग बाकी जरा सकाळ नाही का. हे बघा सूर्यनारायण उगवले, हो का, हो का, लाल बुन दिसतं का, तेव्हा का, तेव्हा किती मस्त वातावरण आहे बघा. आता बघा सूर्यनारायण, हो का दिसले का, हो का, अजूनही पण बघा जवळ दिसते ते बघा. किती मस्त वातावरण आहे सकाळ सकाळचं ना खरंच. दिवस म्हणजे असं उजाडला ना, सूर्यनारायण जर असे बघा हळूहळू वरती यायला लागलेत बघा तुम्ही. आता हळूहळू हळूहळू आता लवकर ते वरती येणार सूर्यनारायण. असं हे वातावरण फक्त गावाकडंच, दुसरं कुठंच नाही. हां बघा आता किती वेळात आता वर आले सूर्यनारायण. बघा किती वेळ घेतला बघा, पटकन येणार, लगेच येणार आहे. जास्त वेळ नाही घेणार सूर्यनारायणवरती यायला. डोंगरा आडून सूर्य उगवला, किती मस्त प्रकाश पडलाय, नाही का. डोंगराचे अडून एक बाई चांद, चांद नाही सूर्य उगवला तर आता पाणी भरते बघा. आता पाणी निम्मत तिकडंच चाललंय, सगळं वदरत वदरत खाली चाललंय पाणी आता काय. आणि इकडं काय थोडंच पाणी चाललंय बघा इथं.
पाईप लावलाय, कारण इकडं पाणी चढत नाही ना, इथे हा टपरा बसतो ना, हा पूर्णपणे पूर्णपणे असा टपरा बसतो पाण्याला, त्याच्यामुळं आम्ही पाईप लावलाय. तर चालू आहे आता, बघूयात नाही का. हे बघा सूर्यनारायण आता किती वरती आलाय बघा, आहे का नाही. ये गोल गोल राऊंडवाला ये चांद आहे. डायलॉग तर माहितीच आहे ना. आहे का नाही. मग बाकी काय म्हणताय मॅडम, बाकी काय नाही, काय म्हणते वातावरण, हात काय म्हणतोय. काहीच नाही, आतले दुखतोय, काय करताच येत नाही तर काय करू. मला थंडी ताप आलाय. थंडी तापाला, थंडी तर वाजतेची आता. बघा आता सूर्यनारायण किती वरती आले बघा आता, किती मस्त वाटते, आहे का नाही. तर असा विषय. आता ही बाजरीचं पूर्ण ह्या वावरामध्ये बाजरी केलेली आहे, ह्या इथं पण बाजरी केलेली आहे. आता हे वावर इकडं पूर्णपणे अजून त्याला पाणी भरायचं आहे. अजून तर काय दाखवायची का? नाही, नको नको दाखवते उगाच, आहे का नाही. सूर्यनारायण बघा आता संपूर्ण, आता सूर्यनारायणवरती आलेले आहेत आता पूर्णपणे आता, आहे का नाही. तर असा विषय. आता बघा जखम बघायची का, जखम दाखवते तुम्हाला, केवढी जखम झाली मनसान, काय करून ठेवले हाताला. बोटच तुटायचं बाकी राहिलं होतं बघा. आता ते थोडक्यात बचावलं, अयो. चिटाकलं असेल ते आता, आहे का नाही. हे बघा म्हणा तू नीट धर ना ते बोट, शका. कसं झालंय बघा. अक्षरशः तुटायच्या परिस्थितीत होतं बोट. बोट तुटला असतं मग तुम्हाला खायला कोणी करून घातला असतं. येते करता होईल त्याला, काय नाही. पर्याय मार्ग मस्त आहेत भरपूर, तसं काय नाही लोड घ्यायचं काय नाही. आहे का नाही. काही आता जरा पाणी वाढल्यासारखं वाटायला लागले. नाही पाणी वाढले आता, वाढले हा पाणी वाढल्यासारखं वाटायला लागले, थोडं वाढले. आहे का नाही. पुढं कोणी काय चालू केलं होतं काय मग? मला तेच वाटतं कुठंतरी चालू असणार आहे पाणी. तर बघा शेत आमचं कसं हिरवंगार, आणि बोट बघा कसं तुटायची वेळ आली होती बोटाची, पण वाचलंय, थोड्या कमी वाचलंय. सूर्यनारायण आता संपूर्ण वर आलेले आहेत आता. हे बघा किती मस्त वातावरण आहे. हे वातावरण फक्त गावाकडंच सुपर. हा होईल होईल होईल, बरं होईल बरं होईल बरं होईल, त्याचं काय नाही, टेन्शन नाही घ्यायचं, रडायचं नसतंय, आहे का नाही. 100% होईल बरं, काय प्रॉब्लेम नाही. तर चला मित्रांनो, बघा आता सूर्यनारायण पूर्णपणे वर आलेले आहेत आता एकदम. म्हणजे आपल्याला आता माझ्या मते किती वाजले असतील, 7:30 8 पावणे 8 वाजले असतील. ते बांधून टाका आता परत. हा ठीक आहे, चला चला भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये. चला धन्यवाद. आणि नाही का, आणि व्हिडिओ बघत चला, जरा थोडासा वेळ काढून जरा सपोर्ट करा की आपल्या मराठी जोडीला, मराठी माणसाला जरा सपोर्ट करा की जरा. मित्रांनो काय होते ना, व्हिडिओ मी म्हणतो वेळात वेळ काढून थोडा वेळ का होईना व्हिडिओ बघा जरा, थोडंसं काहीतरी आम्हाला सपोर्ट करा. तुमच्या आशीर्वादाची शुभेच्छांची गरज आहे. एवढी मेहनत घेतोय पण काय सपोर्ट नाही करत राव तुम्ही, काय बरोबर नाही हे. चला हे काय बरोबर नाही. बरं चला, गुड नाईट, घ्या काळजी. दादा हो ताई असतील त्यांनी तुमच्या ग्रुपला आमचे व्हिडिओ शेअर करत जा. तुमच्या सपोर्ट शिवाय सगळं अशक्य आहे ना. चालते, चला काय अडचण नाही. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. चला व्यवस्थित मस्तपैकी सर्व आनंदी राहा, मजेत राहा. गुड नाईट. आता बघा सूर्यनारायण पूर्णपणे आता वरती आलेले आहेत. आता काय अडचण नाही. किती वेळ लागला वरती यायला, माझ्यामध्ये 4-5 मिनटं, 7-8 मिनटात म्हणतात सूर्यनारायण. त्यांना पूर्णपणे उगवायला 8 मिनटं लागतात, ते बरोबर होईल. बोट तुटला असतं मला 10 मिनिटं काहीच कळत नव्हतं. पूर्ण बेशुद्ध झाल्यासारखं एवढं रक्त चाललं होतं माझ्या हातात. शुद्ध हरपल्यासारखं थोडक्यात, आहे का नाही. दुखतोयच हात, अजून मला काहीच करता येत नाही. नाही ठीक आहे, चला काय नाही, होईल होईल सगळं व्यवस्थित होईल, काळजी नाही करायची. मस्तपैकी आनंदी राहायचं, मजेत राहायचं. तर चला गुड नाईट. आपलं गुड नाईटच म्हणतोय. चला आता आम्ही घेतो रजा, बस झालं आता, रजा झाली, रजा घेतो आम्ही आता. धन्यवाद.